सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये जी 2021 पासून महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणीचा जो कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्या ई पीक पाहणी संबंधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणीचा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्याने जे आपल्या शेतामध्ये पीक पेरलेलं आहे त्या पिकाचा जी नोंद आहे ती आपल्या सातबाऱ्यावर येण्यासाठी किंवा सातबाऱ्यावर मांडण्यासाठी आपल्याला तलाठी किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे त्याची नोंद करावी लागत होती. यामध्ये बराच वेळ लागत होता. तसेच त्यामध्ये बऱ्याच त्रुटी येत होत्या. जसे कुणाच्या शेतामध्ये काही पीक नसताना जे आपण सांगितलं तोच ते तलाठी त्या सातबाऱ्यावर घेत असे. त्यामुळे असे बरेचसे प्रकरण जे बोगस नोंद घेऊन शासनाच्या ज्या अनुदान आहे ते अनुदान घेत होते. त्यामुळे शासनाने एक ॲप्स काढले. त्यामध्ये ई पीक पाहणी नावाचे ॲप्स आहे. त्यामध्ये शेतकऱ्याने स्वतःचा पिकाचा जो सातबाऱ्यावर नोंद आहे ती स्वतः आता करू शकणार आहेत. त्यामध्ये शेतकऱ्याला कुणाकडेही जायची गरज नाही. स्वतः आपल्या मोबाईलवर स्वतः शेतकरी आपल्या पिकाची अचूकपणे नोंद या ठिकाणी करू शकणार आहे. त्यामुळे शासनाला खूप काही गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. जसे की एखाद्या पिकाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे किंवा कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र लागवड करण्यात आलेली आहे हे एका क्लिकवर शासनाला कळण्यास सोपे झालेले आहे. त्यामुळे या वर्षीची जी आतुरता होती की ई पीक पाहणी कधीपासून सुरू होणार आहे, तर शेतकऱ्यांना सूचना आहे 1 ऑगस्ट 2024 पासून ही जी ई पीक पाहणी उपक्रम आहे, जे ॲप्स आहे ते 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे. 15 जुलैपासून सुरू करण्याचा अंदाज होता, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे 1 ऑगस्ट 2024 पासून हे ई पीक पाहणीचे ॲप्स आहे ते सुरळीत चालणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा होणार आहे. धन्यवाद.